नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय इतिहास, इयत्ता 10वी, धडा 3, उपयोजित इतिहास। तर मित्रांनो, आपण आता प्रथमतः हा धडा वाचून समजून घेऊ आणि त्यानंतर त्याचा स्वाध्याय सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण धड्याला आता सुरुवात करूया। उपयोजित इतिहास म्हणजे काय मित्रांनो? तर उपयोजित इतिहास हा संज्ञेसाठी म्हणजे जणांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री म्हणजे सगळ्यांसाठीचा जो इतिहास असतो तो, असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे आणि भूतकाळामधील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते, म्हणजे ज्या घडून गेलेल्या घटना आहेत त्यामुळे इतिहासामध्ये आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळामध्ये सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो। तर मित्रांनो, आपल्याला भूतकाळातून ज्या गोष्टी होतात, ज्या गोष्टी भेटतात त्यांचा आपण भविष्यकाळामध्ये आणि आता वर्तमान काळामध्ये काय उपयोग करू शकतो ह्याचा विचार करणे त्यालाच उपयोजित असे म्हणतात। वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर म्हणजे जे आपले समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा समोर जे येणारे प्रसंग आहेत त्यांच्यासाठी उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे, यांसंबंधित गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण म्हणजे अभ्यासासाठी दिशादर्शक ठरते। यासाठीच इतिहासाचे ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो। उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा सुद्धा विविध अंगांनी सहभाग होऊ शकतो। संग्रहालय, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्यानेच त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो। पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधी आवड निर्माण होते आणि ते इतिहास वाढीस लागते आणि समाजामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते। तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरामध्ये किंवा गावामध्ये असणाऱ्या प्राचीन स्थळांचं जतन म्हणजेच संवर्धन करणे किंवा त्यांना नीट जपणे आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्येही सहभाग होऊ शकतो मित्रांनो। उपयोजित इतिहास आणि विविध विषयांवरील संशोधन। इतिहासामध्ये भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो। वर्तमान दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते। या घटना राजकारण, सामाजिक, आर्थिक, संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात। प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधील जो ज्ञान असते किंवा जे नॉलेज असते त्याचा एक वेगळा इतिहास असतो, त्याचं एक वेगळं पर्व असतं। त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते। या अनुषंगानेच अनेक विषयांच्या संशोधनामध्ये इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते। उदाहरणार्थ, एक तत्वज्ञान, विविध विचारसरणींचा उगम, या मागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे यासाठी तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। तत्वज्ञान समजून घेताना ते तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त केले असते त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो। दुसरं, विज्ञान, वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या संशोधनामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते। अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातूनच लागलेले असतात। म्हणजे किंवा माणसाला कुठली गरज असेल किंवा ज्या गोष्टी आपल्याला नव्याने काही शोधायच्या असतील त्याच्यातूनच मित्रांनो आपल्याला संशोधन होत असते। यासाठीच आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो। या शोधांमागील कारण परंपरा, कालक्रम समजून घेण्याची विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते। तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी, कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रॉलॉजिकल असं म्हणू शकतो आपण मित्रांनो, इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे त्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानामागील प्रगती परस्परावलंबी असतात, म्हणजेच एकामेकावर अवलंबून असतात। मानवाच्या उत्क्रांतीचा वाटचालीतील दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले
तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. हे पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे खूपच आवश्यक असते मित्रांनो. 4. उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यांमुळेच मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारले म्हणजेच मोठे झाले. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसित झाले. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा हा एक मोठा भाग असतो. त्याचा इतिहास समजावून घेणे महत्त्वाचे असते. बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वामागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाज रचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास अभ्यास करावा लागतो मित्रांनो, किंवा अभ्यासावा लागतो. 5. व्यवस्थापन शास्त्र म्हणजेच मॅनेजमेंट आपण असं म्हणू शकतो. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ म्हणजे लेबर्स किंवा कामासाठी लागणारी माणसे आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया म्हणजेच प्रोडक्शन प्रोसेस, बाजार, मार्केट आणि विक्री म्हणजे सेल्स यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीमध्ये त्या संबंधातील भूतकाळातील यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते. या साखळीमध्ये गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी या सर्वांचा जो डोलारा असतो, ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांचा घटनांवर अवलंबून असतो, त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानामध्ये विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते. कला. तर मित्रांनो, विविध कला क्षेत्रांमधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक भावना आणि भावनिक सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेल्या कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाकौशल्याची विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासक्रमाद्वारे समजू शकतो. मानव ज्ञानशाखा. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणे हे त्या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग असतो. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याचा जिज्ञासेतूनच जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्यासंबंधी अनुमाने लोक बांधू लागले. त्यातूनच जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीचे मिथके, देवतांसंबंधीच्या कल्पना आणि त्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयी विचार तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानवीय शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते मित्रांनो. उपाययोजित इतिहास आणि वर्तमान काळ. इतिहासाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न इतिहासाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय हा प्रश्नाच्या उत्तरावर वरील प्रश्नांचे उत्तरही आपोआप मिळते. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळामध्ये अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दलच आपल्या मनामध्ये कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपल्या सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते. त्यांच्या इतिहासाचे ज्ञान आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळेच तो सांस्कृतिक वारसा आपल्याला आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपाययोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपामधील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळेच व्यवसायाचा अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यातच काय मित्रांनो सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन असे उपाययोजित इतिहासाचे वर्णन करता येईल मित्रांनो. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. सांस्कृतिक वारसा हा मानव निर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो.
मूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारामध्ये प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो. अमूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो मित्रांनो. मौखिक परंपरा आणि त्यांसाठी उपयोगी आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्ये, अशा परंपरा पद्धती, कौशल्ये इत्यादी प्रतिनिधित्व करणारे समूह आणि गट, म्हणजे कौशल्यांचे प्रतिनिधित्व करणारे. नैसर्गिक वारसा, निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेमध्ये केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो मित्रांनो. प्राणी वनस्पती सृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. पुढील मानवी पिढ्यांसाठी हितासाठी आपल्याला वारशांचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होणाऱ्या म्हणजेच खतम होणाऱ्या असं म्हणू शकतो किंवा नाहीशा होणाऱ्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जगातील संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे आणि जाहीर केलेली आहेत. या दिशादर्शक तत्त्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केलेली आहे मित्रांनो. युनेस्कोच्या जगातील नैसर्गिक वारशाच्या यादीमध्ये पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला गेला आहे. साताऱ्याच्या जिल्ह्यातील कास पठार पश्चिम मित्रांनो हे कैलास मंदिर वेरूळ आहे, घाटगारांमध्येच आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपायोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारने पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रामध्ये 1984 पासूनच कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धन प्रकल्पामध्येच अनेक विषयांमधील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासातील जाणीव निर्माण करण्याचे काम उपायोजित इतिहासांद्वारे करता येईल मित्रांनो. त्यामुळेच प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेतला जाईल किंवा घेता येतो. सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. म्हणजे जिथे जी गोष्ट आहे जी जुनी पुराणी आहे, म्हणजे आपले जुना वारसा सांस्कृतिक वारसा आहे, तिथे राहणाऱ्या लोकांना त्यामुळे त्रास तर आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्यामुळे त्रास तर होणार नाही ना, ही सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पामध्ये सामील करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीरपणे नियोजन करणे शक्य होते. संबंधित व्यावसायिक क्षेत्रे, पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. संग्रहालय आणि अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. तर मित्रांनो हे आहे पुरातत्व वस्तूंचे वर्णन करणारी मातीची वाटिका. आणि मित्रांनो हे आहे इंडियन म्युझियम जे कोलकात्याला आहे. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्व संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखाकार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावरच संपत नाही मित्रांनो. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपायोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळेच वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. मित्रांनो या क्षेत्रांमध्ये पर्यटन फार महत्त्वाचा असा आपण उद्योगधंदा म्हणू शकतो. या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजामध्ये जागृती कशी निर्माण करता येईल, यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग
व्यवसायांच्या क्षेत्रामध्ये वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासामध्ये केलेलं आहे मित्रांनो. तर ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये, म्हणजे जे आपले जुनी ठेवे आहे, म्हणजे समजा मातीची किंवा दगडांची जी मंदिरं आहेत किंवा अशा ज्या जुन्या ठेवी ज्या आपल्या पूर्वजांनी तयार केलेल्या आहेत त्यांचे विद्रुपीकरण म्हणजेच उदाहरणार्थ दगडाच्या ज्या गोष्टी असतात त्यांना पेंट करणे किंवा त्यांच्यावर काही लिहिणे, त्यालाच विद्रुपीकरण असे म्हणतात. तर मित्रांनो, विद्रुपीकरण, ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये यांचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी आणि योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणूनच हे आवश्यक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला ह्याचा आपण स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, जर हा व्हिडिओ आवडला असेल, हा धड्याचे स्पष्टीकरण आवडलं असेल तर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा स्वाध्याय घेऊन येऊ. आणि मित्रांनो तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.